श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज मी बनवणार आहे इडली. तर चला मग तयारी करूया. इडली बनवण्यासाठी मी 7 ते 8 कप तांदूळ घेतलेले आहे, 1 वाटी पोहे आणि 1 वाटीलाही कमी उडदाची डाळ घेतलेली आहे. आता हे सर्व मी स्वच्छ धुवून घेणार आहे. तर चला पहिले तांदूळ धुवून घेते. हे सगळं व्यवस्थित धुवून घेतल्यानंतर आपल्याला याला एकत्र भिजत घालायचं आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही वेगवेगळंही भिजत घालू शकता, पण मी दरवेळेस नेहमी एकत्रच भिजत घालत असते. तर मी आता इथे तांदूळ 2 पाण्याने धुवून घेणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित 2 पाण्याने तांदूळ धुवून घ्यायचे आहे. उडदाची डाळ धुवून घ्यायची आहे आणि हे सर्व एकत्र आपल्याला भिजत घालायचे आहे. तर आता मी तांदूळ 2 पाण्याने चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि आता याच्यामध्येच मी डाळ पण धुवून भिजत घालणार आहे. तर आता मी डाळ पण धुवून घेते. ही सफेद उडदाची डाळ आहे. ही घरचीच डाळ आहे, त्यामुळे ती स्वच्छ धुतलेली आहे, पण तरी पण मी एकदा याला 1 पाण्याने व्यवस्थित धुवून घेते. आणि आता ही डाळ पण मी याच्यामध्येच म्हणजे तांदळामध्येच भिजायला टाकणार आहे. आणि हे 1 वाटी पोहे सुद्धा मी तांदळामध्येच भिजायला टाकणार आहे. तर हे सर्व एकत्र भिजायला टाकल्यानंतर आपल्याला 7 ते 8 तास याला व्यवस्थित भिजू द्यायचं आहे. म्हणजे आपल्याला दळताना व्यवस्थित बारीक दळल्या जातं. त्यामुळे मी आता याला 7 ते 8 व्यवस्थित भिजू देणार आहे आणि मग नंतर याला मिक्सरमधून बारीक दळून घेणार आहे. छान भिजलं की मग इडली छान व्यवस्थित फुलते आणि मऊ मऊ होते. त्यामुळे याला व्यवस्थित भिजू द्यायचं आहे. तर हे बघा, अशा प्रकारे आपले डाळ, तांदूळ आणि पोहे व्यवस्थित भिजले गेलेले आहे. आणि आता याला मी मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे. तर आता मी थोडं थोडं घेऊन याला मिक्सरमध्ये एकदम बारीक व्यवस्थित वाटून घेणार आहे. तर हे बघा, अशा प्रकारे आपलं इडलीचं मिक्सचर तयार झालेलं आहे. अशा प्रकारे मी त्याला एकदम व्यवस्थित बारीक वाटून घेतलेलं आहे. आणि आता मी याच्यामध्येच मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इडली बनवतानाही मीठ टाकू शकतात, पण मी भिजवतानाच याच्यामध्ये मीठ टाकत असते आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेत असते. आता ह्या मिश्रणालाही आपल्याला 5 ते 7 तास झाकून ठेवायचे आहे, म्हणजे याला छान खमीर उठेल. आता याला मी 7 ते 8 तास झाकून ठेवून भिजू देणार आहे. तर तुम्ही बघू शकता आता आपल्या मिश्रणाला किती छानपैकी खमीर उठलेला आहे. आणि आता याची आपण इडली बनवूया. बघू शकता किती छानपैकी खमीर उठलेला आहे. तर आता इडली बनवण्याआधी मी शेंगदाण्याची चटणी तयार करून घेणार आहे. शेंगदाण्याची चटणी करण्यासाठी मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, लसूण आणि हे शेंगदाणे मी भाजून सालं काढून घेतलेले आहेत. तर शेंगदाणे 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहे मी. 1 वाटी घेतलेले शेंगदाणे, थोडंसं खोबरं आणि डाळ्या टाकून मी हे सर्व एकत्र वाटून घेणार आहे. तर हे बघा, मी आता थोडंसं खोबरं टाकते आहे आणि थोड्याशा डाळ्या टाकणार आहे, ज्या आपण चिवड्यामध्ये टाकतो त्या डाळ्या. तर या थोड्याशा डाळ्या आणि मीठ, चवीनुसार मीठ टाकून हे सर्व बारीक वाटून घेणार आहे. याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला व्यवस्थित बारीक वाटून घ्यायचं आहे. तर हे बघा, अशा प्रकारे आता मी हे चटणीसाठी एकदम बारीक वाटून घेतलेलं आहे. आणि हे मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून मी व्यवस्थित धुवून परत याच्यामध्ये टाकणार आहे.
आता इकडे गॅसवर मी चमच्यामध्ये तेल ठेवलेलं आहे फोडणीसाठी. तेल गरम झाले की त्याच्यामध्ये मी जिरे आणि मोहरी टाकणार आहे. तर हे बघा तेल गरम झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये मी जिरे आणि मोहरी टाकलेले आहे. जिरे आणि मोहरी छान तडतडले की त्याच्यामध्ये थोडासा कढीपत्ता टाकायचा आहे. तर हे बघा जिरे आणि मोहरी छान तडतडले आहे. आता याच्यामध्ये मी थोडासा कढीपत्ता टाकून चटणीमध्ये हे फोडणी टाकणार आहे. तर आता तुम्ही बघू शकता, हे बघा मी चटणीमध्ये ही फोडणी टाकत आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. अशा प्रकारे एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. आणि बघा आपली चटणी तयार झालेली आहे. तर चला आता मग आपण इडली लावून देऊया. तर इडली करण्यासाठी मी आता इडलीच्या पात्रांना तेल लावून घेत आहे. म्हणजे आपली इडली बनवताना त्या भांड्याला चिकटणार नाही. म्हणून सर्व प्लेटिंगला अशा प्रकारे आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. आणि नंतर मग त्याच्यामध्ये इडलीचं मिश्रण आपल्याला टाकायचं आहे. तर अशा प्रकारे मी सर्व प्लेटिंगला तेल लावून घेतलेलं आहे. आता या सर्व प्लेटिंगमध्ये आपल्याला इडलीचं मिश्रण टाकायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला सर्व प्लेटिंगमध्ये इडलीचं मिश्रण टाकून घ्यायचं आहे. आणि मी गॅसवर आधीच इडलीचं भांडं ठेवून पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला सर्व भांड्यांमध्ये, सर्व प्लेटिंगमध्ये इडलीचं मिश्रण टाकून घ्यायचं आहे. इडली बनवताना त्याच्यामध्ये पोहे नक्की टाकायचे, कारण मिश्रणामध्ये पोहे टाकले ना तर इडली नरम आणि खुसखुशीत होते. त्यामुळे पोहे आवर्जून आपल्याला त्यात टाकायचे आहे. तुम्हाला आवडत असेल तर टाका, पण पोहे टाकल्यानंतर इडली छान नरम आणि खुसखुशीत होते, जाळीदार होते. तर अशा प्रकारे मी आता सर्व प्लेट्स भरून घेत आहे. माझ्या इडलीचं पात्र हे 20 इडल्या एकाच वेळेस होत्या. तर मोठं आहे, त्यामुळे मी आता सर्व प्लेट्स एकत्रच लावणार आहे. तर आता सर्व इडलीच्या प्लेट्स भरून झालेल्या आहेत. आणि आता ह्या आपण वाफवायला ठेवून देऊया. तर मी इथे आधीच इडलीच्या भांड्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे आपल्याला सर्व प्लेट्स भरून घ्यायच्या आहे. आणि आता इडलीच्या भांड्यात पाणी गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये मी आता या सर्व प्लेट्स ठेवून घेत आहे. अशा प्रकारे आपल्याला सर्व प्लेट्स ठेवून घ्यायच्या आहे. आणि एक 10 ते 15 मिनटं याला आपल्याला झाकून ठेवून व्यवस्थित वाफवून घ्यायच्या आहेत. तर एक 10 ते 15 मिनटं आपण याला वाफवून घेऊया. तर तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे आपली इडली तयार झालेली आहे. आणि चटणीही खूप छान झालेली आहे. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि मी बनवलेली रेसिपी नक्की बनवून बघा. थँक्यू.